नागपूरला मुसळधार पावसानं तडाखा दिलेला आहे। नरेंद्रनगर श्रीनगर भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळतंय। शाळेमध्ये सुद्धा पाणी शिरल्यानं विद्यार्थी अडकले आहेत। विद्यार्थ्यांना सुखरूप शाळेबाहेर काढण्यात आलेलं आहे। आपण बघतो नरेंद्रनगर आणि श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरलेलं आहे। नागपूरमधली दृश्य आपण बघतोय कशा पद्धतीनं सखल भागामध्ये पाणी शिरलेलं आहे। नागपूरमध्ये अद्यापही मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय। ही दृश्य आहेत। एका बाजूला शाळेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे। थेट जाऊयात नागपूरला। आपले प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत आहेत। अमर, आपण बघतोय मागच्या 2-3 तासांपासून मुसळधार पाऊस नागपूरमध्ये सुरू आहे। ही दृश्य जर आपण बघितली तर शाळेमध्ये पाणी शिरलं, विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले। आता सध्या पावसाची परिस्थिती काय आहे नागपूरमधली आणि ज्या ठिकाणी शहरातल्या तुंबलेल्या रस्त्यांची परिस्थिती काय आहे? मी आता दृश्य तुला जे दाखवणार आहे ते नागपूर विमानतळाकडे जाणारा मुख्य मार्ग आहे। तिथले हे संपूर्ण दृश्य आहे। विमानतळाकडे जाणारा पूर्ण मार्ग जो आहे तो पूर्ण जलमय झालेला आहे। कमरे एवढं पाणी या परिसरामध्ये आहे, त्यामुळे हा मुख्य मार्ग जो आहे विमानतळाकडे जाणारा तो पूर्णपणे बंद झालेला आहे। खरं तर नालेसफाई योग्य पद्धतीने झाली नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवलेली आहे। मोठी अशी वाहतूक खोळंबलेली आहे। आणि मी अजून एक दृश्य दाखवतो। अक्षरशः नदीचं स्वरूप जे आहे ते सोनेगाव परिसरामध्ये आलेलं आहे। आपण दृश्य बघतो, एखादी नदी ज्या पद्धतीने वाहते ना त्या पद्धतीने पाण्याचा फ्लो दिसून येतोय। मोठी अशी वाहतूक खोळंबा जो आहे तो संपूर्ण शहरात झालेला आहे। सोनेगाव परिसरात तर अजून मोठ्या प्रमाणात झालेला आहे। एमएसएफचे जवान जे तैनात असतात ते इथनं लोकांना सुखरूप बाहेर काढण्याच्या दृष्टीने किंवा लोकांना मार्गदर्शन करण्याकरता या परिसरात उभे आहे। दादा, तुम्ही इथे उभे आहे, किती वेळापासून अशी पावसाची पाणी साचलेलं आहे? संपूर्ण 1-2 तास, 2 तास। Get the best possible education. सुद्धा फायर गेटनी सुद्धा त्या मार्गाने काही जणांना वळतं करण्यात आलेलं आहे। आता काही कर्मचारी आलेले दिसत आहेत, ते त्या परिसरात नाले जे आहे ते मोकळे करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण अतिशय दृश्य जे दिसत आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। इथे ते जवान जे आहे ते सांगताय की खोलगट भागात जाऊ नका, त्याकरता हे संपूर्ण प्रयत्न आहे। पण तो जो कर्मचारी असल्याची त्यांना इशारा केल्यानंतर तो व्यक्ती जो आहे तो तिथे कुठेतरी पाण्याची जी व्यवस्था आहे ते सुकर करण्याकरता प्रयत्न करतोय। आपण हे अजून एक दृश्य मी तुला दाखवतो। हे संपूर्ण रस्ता जो आहे तो नागपूर शहरात म्हणजे वर्धा रोडवरनं आल्यानंतर तिकडनं जो आहे तो सरळ छत्रपती नगर चौकाकडे जातो आणि या रस्त्यावर सर्वत्र पाणी जलमय झालेलं आहे। इकडे समोर सोनेगाव पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पाणी घुसल्याचं शिरल्याची माहिती मिळते। याशिवाय शहरातील अनेक भागांमध्ये म्हणजे आपण जसं नरेंद्रनगर श्रीनगर बघितलं आहे, त्याचबरोबर मनीष नगरातला काही भाग, गिट्टी खदानमध्ये काही भाग आणि अनेक सखोल भागांमध्ये असंच पाणी घुसलेलं आहे। मनपाने जी सफाई करायला पाहिजे होती आणि विकास कामं करताना समन्वयाचा जो अभाव होता त्याचा फटका जो आहे तो थेट बसलेला दिसून येतोय आणि रस्ते नागपूरचे अक्षरशः जलमय झालेले आहे। विमानतळाच्या मार्गावरची परिस्थिती आहे, तर इतर मार्गांवर सुद्धा अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने पाणी साचल्याचं दृश्य दिसून येत आहे। अगदी अमर, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघितलं नागपूरमध्ये किती मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे। अनेक रस्ते जे आहेत ते जलमय झालेले आहेत। वाहतूक अनेक मार्गांवरची बंद झाल्याचं पाहायला मिळत आहे।